नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूत तम नमामि शनेश्वरम। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत नक्की कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, कोणते मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी हे शनिवारचं व्रत करायचं आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल। बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम पार्वती पतये नमः। श्रावण महिना हा संपूर्ण जो श्रावण महिना आहे तो भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी सर्वोत्तम असा मानला जातो। श्रावण महिन्यात महिला आणि पुरुष दोघेही श्रावणी सोमवारचं व्रत करत असतात। महिला श्रावणी सोमवारचं व्रत यासाठी करत असतात की आपल्या पतीला निरोगी आयुष्य लाभावं, त्याचबरोबर त्यांची भरभराट व्हावी, त्यांना त्यांच्या कामात यश मिळावं। महिला आणि पुरुष दोघेही श्रावणी सोमवारचं व्रत करत असतात। त्यामुळे बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की श्रावण महिन्यात जे शनिवारचं व्रत असतं तर ते महिलांनी करावं की नाही, तर त्याचं उत्तर आपण आता जाणून घेऊया। श्रावणी सोमवार प्रमाणे श्रावणी शनिवारचं व्रत देखील महिलांनी करावं। हे व्रत महिला आपल्या भावासाठी करत असतात, आपल्या भावाची प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात कोणताही बाधा येऊ नये यासाठी महिलांनी श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत नक्की करावं। ज्याप्रमाणे श्रावणी सोमवारचं व्रत महिला तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या सासरच्या प्रगतीसाठी करत असते, त्याचप्रमाणे महिलांनी श्रावणी शनिवारचं व्रत हे तिच्या माहेरच्या म्हणजे तिच्या भावाच्या प्रगतीसाठी करायचं असतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शनिवारी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची पद्धत आहे। तर ही पूजा नेमकी काय असते, कशी करायची असते ते आपण जाणून घेऊया। ही पूजा करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे। शक्यतो कच्चं दूध घ्यायचं आहे। तांब्यामध्ये हे दूध घ्यायचं। आता दूध घ्यायचं म्हणजे त्यासाठी तांब्याचा तांब्या वापरायचा नाही, कारण आपल्याला माहीतच आहे की तांब्याच्या तांब्यामध्ये जर आपण दूध घातलं किंवा ठेवलं तर त्यांची अभिक्रिया होऊन ते दूध खराब होतं, म्हणून दूध शक्यतो स्टीलच्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे। या दुधामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे बेलाचं पान। दुधामध्ये बेलाचं पान टाकून आपल्याला ते दूध आणि बेलाचं पान पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे। नेहमीप्रमाणे धूप दीप लावून आरती ओवाळून आपण त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। यामुळे आपल्याकडून विष्णू पूजा देखील घडते। पिंपळाच्या झाडामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली विष्णुदेवांचा वास असतो असं म्हटलं जातं, त्यामुळे आपल्याकडून विष्णू पूजा होते। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली मारुतीरायांचा फोटो ठेवलेला देखील आढळतो, त्यामुळे आपल्याकडून दोनही देवांची पूजा घडत असते। जर पिंपळाच्या झाडाखाली मारुतीरायांचा फोटो नसेल तर तुम्ही मारुती मंदिरात जाऊन पूजा करू शकता। फक्त महिलांनी मारुतीरायांची पूजा करताना एका गोष्टीचं काळजी घ्यायची आहे, आपण दुरूनच ती मारुतीरायांची पूजा करायची आहे। त्यांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपण हात लावायचा नाही, कारण मारुतीराया हे ब्रह्मचारी आहे, म्हणून त्यांना महिलांनी स्पर्श केलेला चालत नाही, म्हणून आपण मारुतीरायांच्या फोटोला किंवा मूर्तीला स्पर्श करायचा नाही। महिलांनी दुरूनच त्याची पूजा करायची आहे, पुरुषांनी मात्र जवळ जाऊन मारुतीरायांची पूजा करायची। स्त्री आणि पुरुष दोघेही श्रावणी शनिवारचं व्रत नक्कीच करू शकता। या पद्धतीने तुम्हाला व्रत करायचं असेल, पूजा करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। हे नियम पाळत आपण ती पूजा पार पाडायची आहे, हे व्रत पूर्ण करायचं आहे। श्रावणी शनिवारी अशा प्रकारे पिंपळाची पूजा केली तर त्यामुळे ज्या काही पीडा असतात, सर्व तऱ्हाच्या ज्या पीडा असतात तर त्या पीडा नष्ट होतात असं म्हटलं जातं, म्हणून श्रावणी शनिवारी ही अश्वत्थाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो। श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी नृसिंहाची पूजा करण्याची देखील पद्धत आहे। तर नृसिंहाची पूजा करण्यासाठी एका भिंतीवर किंवा खांबावर त्यांचं चित्र पूर्वी रेखाटलं जायचं, पण आजकाल कोणी चित्र रेखाटत नाही। आपण जो नागनरसोबा लावतो किंवा ज्योतीचं जे चित्र लावलेलं आहे त्याच्यावर नृसिंहाचं चित्र देखील असतं, तर त्याची पूजा आपण शनिवारी करायची आहे। वेदकाळापासून अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचं प्रतीक मानलं गेलं होतं, त्यामुळे तेव्हापासून ही पूजा केली जाते। त्यानंतर पुढे ऋग्वेद काळामध्ये यज्ञकर्मामध्ये जी उत्तरारणी लागते तर ती देखील अश्वत्थ वृक्षापासून बनवली जायची। यज्ञ आणि पितृ हे अश्वत्थ वृक्षामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे। त्यानंतर उपनिषद काळामध्ये अश्वत्थ वृक्ष हे देवस्थान मानले गेले, त्याबद्दलची कहाणी देखील आपल्या पुराणांमध्ये नक्कीच आढळते। फक्त श्रावणातच नाही तर इतर शनिवारी देखील सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून अश्वत्थाला
पाणी अर्पण करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं वृक्ष. तर या वृक्षाची पूजा आपल्याला प्रत्येक शनिवारी नित्यनियमाने करायची आहे. आणि विशेषतः श्रावणात ही पूजा केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही इडापिडा असतात तर त्या सर्व दूर व्हायला शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याचा उपाय अतिशय प्रभावी ठरत असतो. सर्वांनाच प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करायला, त्याला प्रदक्षिणा मारायला जमेल असं नाही. त्यामुळे कमीत कमी श्रावण महिन्यातील तरी सर्व शनिवारी आपल्याला ही अश्वत्थाची अशा प्रकारे पूजा करायची आहे. श्रावणातल्या शनिवारी सर्वच जण जवळपास उपवास करतात, व्रत करतात. महिलांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. आपल्या भावासाठी, भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी हे व्रत करायचं असतं. आणि हे व्रत करत असताना शनिवारी समजा तुम्हाला व्रत करणं जमत नसेल तर कमीत कमी ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महादेवांच्या उपासनेसाठी खास असतो. श्रावणात आपण सर्वच जण महादेवांची पूजा उपासना करत असतो. महिला करतात, पुरुष करतात, मुलं बाळ देखील महादेवांची पूजा करत असतात. पण कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडत असतात. त्यामुळे त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. म्हणजे श्रावणात आपण ज्या काही पूजा करतो तर त्यामध्ये आपल्याला हळदीचा वापर करायचा नाही. महादेवांची पूजा करताना हळद आपल्याला वापरायची नाही. कारण शिवलिंग हे पुरुषत्वाशी संबंधित असतं. त्यामुळे शिवलिंगाला आपण हळद अर्पण करायची नाही, हळद लावायची नाही. त्या व्यतिरिक्त गंगाजल असेल, भस्म असेल, चंदन असेल, भांग असेल, बेलाचं पान असेल, या सर्व गोष्टींचा वापर आपण पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे. श्रावण महिन्यात महादेवांची पूजा करायला तुम्ही ज्या वेळेस जाल तर त्यावेळेस चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही. शक्यतो लाल, पांढरे, पिवळे, हिरवे अशा रंगांचे वस्त्र श्रावण महिन्यात परिधान करणे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर आहारामध्ये सात्विक जेवण घ्यायचं. लसूण असेल, वांगा असेल, त्याचबरोबर मांसाहार यासारखे पदार्थ आपल्या जेवणामध्ये घ्यायचे नाहीत. याच्या उलट सात्विक जेवण आपण श्रावण महिन्यात करायचं आहे. बऱ्याच लोकांनी चातुर्मास पकडलेला असतो, चातुर्मास सुरू झालेला आहे. त्यामुळे ते लोक मांसाहार करत नाही किंवा लसूण, कांदा हे पदार्थ खात नाही. पण ज्या लोकांनी चातुर्मास पकडलेला नसेल त्या लोकांनी मात्र या गोष्टीची काळजी श्रावण महिन्यामध्ये घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही महादेवाला दूधाभिषेक कराल किंवा दूध अर्पण कराल तर त्यावेळेस चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये ते दूध घ्यायचं नाही. कारण त्यामुळे तांब्याच्या भांड्यात जर आपण दूध घेतलं तर त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि दूध खराब होतं. म्हणून शक्यतो दुधासाठी स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्याचा वापर आपण करायचा आहे. दूध अभिषेक घालत असाल तर त्यावेळेस चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये ते दूध घेऊन अभिषेक घालायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही जर जलाभिषेक घालणार असाल महादेवांना तर त्यासाठी मात्र तुम्ही तांब्या आवर्जून वापरायचा आहे. श्रावणातल्या शनिवारप्रमाणेच सोमवारी देखील महादेवांचं व्रत केलं जातं. सोमवारचं व्रत हे महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या पतीची भरभराट व्हावी, त्यांची प्रगती व्हावी यासाठी करत असतात. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की श्रावणातल्या शनिवारप्रमाणेच सोमवारचं व्रत कसं करायचं. सोमवारचं व्रत महिला करतात, पण शनिवारचं व्रत करायचं की नाही याबद्दल संभ्रम तयार आहे. तर तो संभ्रम देखील आजच्या व्हिडिओत आपण दूर केलेला आहे. त्याचबरोबर श्रावणी शनिवारी पिंपळाच्या झाडाला आपली कोणती वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे काय होतं, त्याचबरोबर अश्वत्थाची पूजा म्हणजे काय, श्रावणी शनिवारच्या उपवासाचे काय नियम आहेत, त्याचबरोबर कोणते मंत्र म्हणायचे आहेत, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघितलेली आहे. तर तुमच्याकडे श्रावणी शनिवारी महिला उपवास करतात की नाही हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.